नमस्कार. आज आपण स्वप्नसंघर्ष या चॅनलवर हिंदवी स्वराज्याची स्थापना कशा प्रकारे झाली हे बघूयात. या कथेचे संपूर्ण श्रेय आपल्या कथालेखकाला देण्यात येत आहे. तरीही संपूर्ण कथा मी माझ्या आवाजात आपल्याला सांगणार आहे. चला तर मग अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करून हाईप करायला विसरू नका. तुफान वेगाने प्रतापराव दौडत निघाले. त्यांना बातमी देणारा जासूद तिथेच उभा होता. प्रतापरावांचं हे वेडं धाडस तो त्यांना ओरडून सांगत होता. गनिमी अफाट आहे. राव, तुम्ही जाऊ नका. जायचं असेल तर आपल्या सर्व सेनेला घेऊन जा. पण त्यांचं बोलणं ऐकणार कोण? जणू अर्जुनाच्या धनुष्यातून एकाच वेळी 7 बाण सुटावेत तसे ते 7ही वीर दौडत निघाले होते. जणू काही उसळलेल्या समुद्रात 7 उल्का कोसळाव्यात तशा वेगाने ते 7 जण शत्रूच्या सैन्यावर तुटून पडण्यासाठी दौडत होते. नेसरीच्या वाळवंटात बहलोल खानाचं सैन्य निघालं होतं. त्यांना काही जण दौडत येताना दिसले. हत्तीवर अंबारीमध्ये खासा बहलोल खान उभा होता. त्याने पाहिलं, कोण येतंय? प्रत्यक्ष राव, प्रतापराव, स्वराज्याचा सरसेनापती, ज्यांनी आपल्याला दाती तृण धरून पराभव पत्करायला लावला, आपलं पाणी तोडलं, ज्याने आपले हालहाल केले आणि मान खाली घालून शरण यायला लावलं. बहलोल खानास प्रचंड आनंद झाला. त्याची सेना सरसावली. युद्ध सुरू झालं. 7 जण बेभान होऊन लढत होते. जणू काही सप्तचिरंजीवांनी नेसरीच्या वाळवंटात रणतांडव मांडलं होतं. एक पडला, दुसरा पडला, तिसरा धारातीर्थी पडला, चौथा कामी आला आणि एक क्षण असा आला की प्रतापराव गुजर सरसेनापतींचे मस्तक धडावेगळे झाले. नेसरीच्या वाळवंटात 7 जणांनी आपली आहुती दिली. राजांना बातमी कळाली. राजांना अतोनात दुःख झालं. राजे संतापले होते हे खरं, पण ते प्रतापरावांनी असं वेडं धाडस करावं म्हणून नव्हे. रावांसारखा तोलामोलाचा सहकारी गमावल्याचं राजांना अतोनात दुःख झालं. मात्र त्याच वेळेला अनंतराव यांचं राजांना पत्र मिळालं. काळजी करू नये. प्रतापराव यांची जागा आम्ही घेत आहोत. आम्ही बहलोल खानाचा बंदोबस्त करतो. आनंदराव प्रत्यक्ष विजापूरच्या मुलखात शिरले. कानडी मुलखात शिरून बहलोल खानाची जहागिरी लुटायला सुरुवात केली. प्रचंड हल्ले केले. कोट्यावधीची लूट हस्तगत केली. बहलोल खान संतापला. तो आनंदरावांवर चालून गेला. पण भयंकर आवेशाने आनंदरावांनी खानावर हल्ला केला. प्रतापरावांच्या मृत्यूने संतापलेले मराठे दात ओठ खाऊन लढत होते. एक क्षण असा आला की बहलोल खान पराभूत होऊन पळत सुटला. अशा प्रकारे मराठी बाण्याने आपल्या तलवारीचा हिसका दाखवून विजापूरचा जबरदस्त पराभव केला आणि शिवाजीराजांच्या दुखऱ्या मनावर हलकेच फुंकर घातले. राजांना आनंद झाला. मात्र प्रतापरावांच्या व त्यांच्या 6 सरदारांच्या मृत्यूचं दुःख कायम महाराष्ट्र मनावर राहिलं. वेडात मराठी वीर दौडले 7. वेडात मराठी वीर दौडले 7. शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या मस्तकावरती स्वातंत्र्याचा झेंडा उभारला. कमळाचा सुगंध जसा चहुदिशांमध्ये पसरत जातो, त्याचप्रमाणे राजांच्या कीर्तीचा सुगंध आता 10 दिशांमध्ये दरवळत होता. त्यांची कीर्ती ऐकून अनेक जण स्वराज्याची वाटचाल चालत होते. उत्तरेतील कविराज भूषण याने अशाच प्रकारे महाराजांचे महत्त्व जाणले व तो दक्षिणेत आला. शिवाजी महाराजांचे वर्णन करणारा ग्रंथ लिहिला. शिवराज भूषण. तंजावरचा कवी जयराम हा देखील असाच शिवाजी महाराजांच्या रक्षणाच्या दर्शनाच्या ओढीने आला होता. अशा प्रकारे महाराजांचं नाव हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यांमध्ये दुमदुमत होतं. अशातच महाराजांना एक बातमी समजली. काशीचा एक महान पंडित रायगडच्या दिशेने वाटचाल करतो आहे. ते होते गागाभट्ट. गागाभट्ट कुणी सामान्य नव्हे. साक्षात वेदोनारायण, प्रकांड पंडित, ज्ञानभास्कर, जणू कलियुगाचे बृहस्पती.
अशा या विद्वानाचे रायगडाच्या दिशेने आगमन होत होतं हे राजांना कळालं आणि राजांनी पालखी पाठवून त्यांचे सविनय सादर स्वागत केलं. गागाभट्ट हे मूळचे पैठणचेच, मात्र त्यांच्या पूर्वजांनी यादवांचे राज्य बुडाल्यानंतर स्थानांतर केलं. ते कवी ते काशी विश्वेश्वराचे पुजारी बनले. त्यांच्या घराण्याकडे ही परंपरा अनेक वर्षापासून चालू होती. मात्र दुर्दैव औरंगजेबाने काशी विश्वेश्वराचा विध्वंस केला. गागाभट्ट अतिशय दुःखी झाले आणि जणू त्यांच्या मनी विचार आले, आज माझ्या उंजळी पवित्र गंगाजलाने शिवशंकराच्या शिवलिंगावर करण्याचा अभिषेक अर्धवट राहिला. आता हा अभिषेक दक्षिणेत जाऊन त्या शिवाच्या मस्तकावर करेल आणि म्हणून गागाभट्ट महाराष्ट्रात येत होते. शिवाजी महाराजांनी अत्यंत विनम्रपणे रायगडावर त्यांचं स्वागत केलं. गागाभट्ट यांचे विचार ऐकण्यासाठी रायगडावरील मंडळी आतुर झाले. जिजाऊ आईसाहेब, मंत्रिमंडळ, सहकारी एकत्र आले. गागाभट्ट बोलू लागले, राजे, हे रामराज्य व रायगडासारखी पवित्र नगरी जणू अयोध्या पाहून माझं मन गहिवरून आलं आहे. तुम्ही लक्ष लक्ष पायदळ, अश्वदळ निर्माण केलं. दुर्गावरती तुमच्या भगव्या पताका डौलाने फडकत आहेत. सागरावर आरमार निर्माण केलं. समुद्रावरती प्रभुत्व स्थापन केलं. तुमची रयत सुखी आहे. इथली लहान मुलं, अबाल, वृद्ध, स्त्रिया, शेतकरी सुरक्षित आहेत. मंदिरातले देव सुरक्षित आहेत. तुम्ही महान कार्य केलं आहे. सर्वच प्रजाजनांना अतिशय आनंद होत होता. गागाभट्ट पुढे बोलू लागले, राजे, तुम्ही एवढं सगळं केलं, एक मात्र सल आमच्या मनामध्ये येतो. अजूनही तुम्हा सिंहासन नाही. तुमच्या मस्तकावर छत्र नाही. तुमच्या नृपतिपदास धर्ममान्यता नाही. हे कसे? राजे, वैदिक धर्माचा प्रतिनिधी म्हणून मी आपणास विनंती करतो. आपण तख्ती बसावे. सिंहासनाधीश